ताई काय करताय हो? बिझी आहात का? नाही का ग, काही हवंय का तुला? ये ना बस. माझा भाऊ येणार आहे आज भाऊबीजला आपल्याकडे. अगं मग चांगलं आहे की, माझा पण भाऊ येणार आहे भाऊबीजला. मग आपण एक काम करू, मस्त त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल मेन्यू करू. हा ताई ते तर बनवूच हो आपण, पण काय काय झालं? ते भावासाठी ना भाऊबीजचं गिफ्ट घ्यायचं होतं. अगं गिफ्ट घ्यायचंय मग मला काय विचारतेस? तुला तुझ्या भावासाठी गिफ्ट घ्यायचंय ना, त्यात मला विचारायची काही गरज नाहीये, तू घेऊ शकतेस. ताई पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि यांना मागितले असते, पण तुम्हाला तर माहितीच आहे नंदा पण येणार आहेत, मग त्यांना पण काहीतरी घ्यावं लागेल. त्यामुळं अगं एवढंच ना, मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊस. असं पण मी माझ्या भावाला एक शर्ट आणणारच होते, तेच तुझ्या भावासाठी पण एक शर्ट आणेन. काळजी नको करूस. ताई तुम्ही घेणार, पण ते कसं वाटतंय? अगं वेडी आहेस का? त्यात वेगळं वाटण्यासारखं काय आहे? मला सांग, मी परकी आहे का? परक्या तर नाही आहात. तू जशी मला लहान बहिणीसारखी आहेस, तसा तुझा भाऊ पण माझा भाऊच आहे की. वेडाबाई, तुझ्यात आणि मी त्याच्यात कसा फरक करेन? मला दोन्ही भाऊ सारखेच आहेत, समजलं? ताई दरवेळेस कसं हो तुम्ही मला समजून घेता? म्हणूनच ना, तर मला कधी कधी असं वाटतं की आपलं नातं जावेपेक्षा ना बहिणीच.